आनंदाची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण अन सुखांची बरसात। दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात, गुढी पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून मनापासून शुभेच्छा। नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे पाडवा आणि सगळ्याच आपल्या गृहिणींची खूप लगबग सुरू असेल, हो की नाही? तर आमचं सुद्धा छान असं सकाळी सेलिब्रेशन झालं आणि आजच मी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करत आहे संध्याकाळच्या वेळेला। तर तुम्ही जेव्हा फ्री असाल, तुम्ही हा व्हिडिओ आता बघत असाल तर एक कमेंट आणि एक लाईक तर नक्कीच करा या व्हिडिओला। तर हे बघा, सकाळीच इकडे गुढीपाडव्याची तयारी मी करत आहे आणि साडी जी आहे ती मला स्वतःलाही इतकी काही खास नेसता येत नाही आहे आणि इकडे आई ज्या आहेत त्या मला मदत करायला आलेल्या आहेत। तर आम्ही दोघी मिळून गुढी जी आहे तिला साडी जी आहे निर्या करत आहोत आणि इकडे प्रशिकसुद्धा झोपेतून उठून आला होता, तो झोपला होता। तोपर्यंत मी उंबरठ्याचं लेपन केलं, रांगोळी काढली आणि त्यानंतर ही जी सगळी तयारी आहे ती मी करत होती। त्याचबरोबर हारसुद्धा मी बनवले गुढीसाठी, देवांसाठी आणि तोरणसुद्धा बनवलं। मी दरवर्षी सणाला म्हणा, म्हणजे दिवाळी असेल, दसरा असेल किंवा पाडवा असेल, ह्या सगळ्या सणांना मी घरीच हार बनवते। अगदी म्हणजे आमच्या अंगणामध्येच आंब्याची झाडं आहेत, तुम्ही बघितली असतीलच। तर त्या पानांचा खूप चांगला वापर होतो आणि इकडचे बरेच जण ती पानंसुद्धा घेऊन जातात सणासुदीला। तर मग आम्ही थोडीशी फुलं आणतो बाहेरनं आणि त्या थोड्याशा फुलांमध्ये 3-4 हार आणि तोरण वगैरे आरामात होतं आणि मला आवडतं घरासाठी हार तोरण वगैरे बनवणं। तर ते मी बनवून ठेवलं होतं सकाळी उठूनच आणि इकडे आईंनी मला छान निर्या करून दिल्या होत्या गुढीसाठी। तर इकडे मी आता गुढीची तयारी करत आहे। तर ही जी घाटी आहे तुम्ही बघितली असेलच कालच्या व्हिडिओमध्ये, मी बनवलेली आहे आणि छान सेट झाली होती ती रात्रभरामध्ये आणि मस्त गुढीला दिसतसुद्धा होती। तर इकडे मस्त आपली गुढी जी आहे नटून थटून तयार आहे। तर गुढी वगैरे सगळं उभारून झालं आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये। तर सकाळीच गुढी उभारण्याचा टायमिंग असतो 7 ते 9च्या मध्ये आपण कधी पण गुढी उभारू शकतो। तर 8:30ला 8:15ला आमची गुढी उभारून झाली। तर दरवर्षी नॉर्मली आम्ही कसं करतो, आमचं जे वरचं टेरेस आहे ना, तर तिकडे आमची गुढी उभारलेली असायची। पण टेरेसवरती कसं इतकं काही डेकोरेशन करायला जमायचं नाही आणि प्रशिकसुद्धा लहान असायचा, तो मागे मागे यायचा, तर खूप भीती पण वाटायची। पण यावर्षी आम्ही ठरवलं की नको, आपण खिडकीजवळच छान डेकोरेट करून इकडेच खिडकीजवळ छान अशी गुढी उभारूया, म्हणजे आपल्याला सुंदर त्याचं दर्शनसुद्धा घेता येईल, डेकोरेट पण करता येईल आणि छान पूजासुद्धा करता येईल सगळ्यांना, सहकुटुंब सहपरिवार। म्हणजे खिडकीलाच गुढी जी आहे ती उभारली होती आणि इतका सुंदर लुक आला होता ना पूर्ण घराला आमच्या, खूप सुंदर वाटत होतं। प्रशिकला हे सगळं नवीन होतं तर तो खूप एन्जॉय करत होता हे सगळं आणि खूप प्रश्नसुद्धा तो विचारत होता। इकडे बघा, माझा स्वयंपाक, नैवेद्याचं ताट सगळं काही आता रेडी होत आहे। 1 तासामध्ये मी लवकर जेवण जे आहे ते आवरलेलं आहे, कारण की गरम जे आहे ते खूप व्हायला सुरुवात होते 10:30-11 नंतर। तर इकडे सगळा माझा स्वयंपाक जो आहे तो आवरून झाला होता 11 वाजता। त्यानंतर मी साधी सिंपल अशी साडी नेसली होती आणि बघू शकता आजचा आमचा लूक सगळ्यांचा। आणि त्यानंतर सगळ्यात आधी सकाळची देवपूजा जी आहे ती आमच्या आईंनी सकाळी केलीच होती सुंदर अशी। त्यानंतर मी पुन्हा इथे दिवाबत्ती लावली, कारण की आता नैवेद्य दाखवायचा आहे आणि बाहेरसुद्धा गुढीची पूजा करायची आहे। तर इकडे बाळसुद्धा मला मदत करत असतो नेहमीप्रमाणे आणि तो बसलेला आहे इकडे मला मदत करायला। आणि नॉर्मली मी तुम्हाला सांगत असते की मला अजिबात साडी व्यवस्थित नेसता येत नाही। हां, कोणी जर मला नेसून दिली तर मी व्यवस्थित ती कॅरी करता येते मला, पण स्वतःहून अजिबात मला नेसता येत नाही। त्यामुळे मी जमेल तशी साडी इथे नेसलेली आहे। तर असं असतं माझं नेहमीचं। पण थोड्या वेळ मी साडी ठेवते, कारण की जास्त वेळ साडीमध्ये राहून मी कामंसुद्धा नाही करू शकत, नाहीतर मी तुम्हाला सकाळीच साडीमध्ये दिसली असती। तर सगळं काही आवरल्यानंतर सुंदर अशी साडी नेसली आणि आता छान अशी देवपूजा करून बाकीची जी काही बाहेरची पूजा आहे ती आम्ही करत आहोत।
आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले असतीलच की वाळवणाचे पदार्थसुद्धा आम्ही आता करत आहोत. मी सुद्धा आईंकडनं बऱ्याचशा रेसिपीज शिकत आहे. आणि आज सण होता तर चीक जो आहे तो आमचा जास्त हे झाला होता, त्यामुळे आज आम्ही सकाळी कुरड्यासुद्धा केल्या. आईंनीच केल्या, मी थोडीफार त्यांना मदत केली. आणि त्याचं काही मला इतकं शूट नाही करता आलं, पण मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचे जेव्हा सगळे पदार्थ बनवून होतील ना, तर एक छान व्हिडिओ मी त्याच्यावरती सुद्धा करणार आहे की मी कुठच्या नवीन रेसिपी शिकली आणि आम्ही काय बनवलं आहे ते. तर चला आता आम्ही बाहेर जातो आणि बाहेरची पूजासुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो. तर आज मी नैवेद्यासाठी बनवलेलं आहे श्रीखंड, पुरी, वरण, भात, कुरडई, पापड. तर असा स्वीट अँड सिम्पल आजचा मेनू आहे. आणि नॉर्मली कसं गुढीपाडव्याला सगळेजण श्रीखंड पुरीचाच बेत ठरलेला असतो सगळ्यांचा. तर प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे करत असतो. घरामध्ये जे काही गोष्टी आवडतात गोडाच्या तो पदार्थ आज केला जातो, कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही छान अशा गोड पदार्थांनीच झाली पाहिजे. त्यामुळे एकतरी गोडाचा पदार्थ आज केलाच जातो. तर छान असा श्रीखंड पुरीचा बेत प्रत्येकाच्याच घरामध्ये मोस्टली आज असणार आहे. तर आम्ही सुद्धा श्रीखंड पुरी मस्त केलेली आहे. सोबत वरण, भात, बटाट्याची भाजी आणि कुरडई पण असणार आहे. तर छान अशी पूजा वगैरे झाली, नैवेद्य दाखवला. आता आम्ही जेवण करू आणि त्यानंतर बाकीचं रुटीन तर ते चालूच असणार आहे. तर मैत्रिणीनं तुमचा आजचा हा गुढीपाडवा सण कसा गेला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.